भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याच्या पडताळणीची मागणी केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत। पराभूत उमेदवारांनी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या तपासणीची किंवा पडताळणीची मागणी केली, कसं बघता इकडे? मी सुद्धा माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणुका पाहिल्या, पण ज्या राज्यस्तरीय जिल्हा परिषद स्तरीय निवडणुका असतात किंवा केंद्रस्तरीय निवडणुका असतात, त्या निवडणुका बहुतांशी माझ्या नजरेतून अद्यापपर्यंत मी ज्या निवडणुका पाहिल्या त्या पारदर्शकपणे निवडणुका पार पडलेल्या आहेत। माझ्या निवडणुकीबद्दल जर बोलायचं म्हणलं, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबद्दल, तर तो सगळ्यात राज्यात सगळ्यात जास्त सगळ्यात उशिरा निकाल जाहीर झाला। तो निकाल जाहीर झाला याचा अर्थ प्रत्येक गोष्ट ही 4-4 वेळा प्रत्येक अधिकाऱ्याने ती नजरेखालून घातली, प्रत्येक आकडा 4-4 वेळा तो पाहणी केलेला आहे। आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या बाबत सुद्धा प्रत्येक मतदारसंघातल्या 5 मशीन त्या ठिकाणी काउंट केल्या, एक मताचा सुद्धा इकडे तिकडं कुठला फरक आलेला नाही। हे तसं पाहिलं तर ही चुकीची मागणी आहे। आणि जर दुसऱ्या बाजूने बोलायचं म्हणलं तर तुम्हाला पराभवच मान्य नाही याचा अर्थ। राजकारणामध्ये राजकीय ज्यावेळेस निवडणुका होत असतात, सत्तांतरण होत असतात, त्यामुळं विजय झाल्यानंतर सुद्धा तो आनंद पचवता आला पाहिजे आणि पराभव झाला तरी ते दुःख सुद्धा पचवता आलं पाहिजे। तसं पाहिलं तर त्या उमेदवारांनी जे आक्षेप घेतलेला चुकीचा आहे। आणि कारण तसं त्यांची एक राजकीय परंपरा आहे त्या कुटुंबाची। त्यांचे आजोबा ज्यावेळेस यशवंतराव गडाख साहेबांच्या विरोधात पराभूत झाले, त्यावेळेस सुद्धा असं निवडणूक आयोगाकडे जाऊन TN शेषन साहेबांकडे जाऊन त्यावेळेस त्यांनी आक्षेप नोंदवला होता। आज सुद्धा मला कालच कोणीतरी सांगितलं की आता माझ्या ज्या सभा झाल्या त्याचं व्हिडिओ चित्रीकरणची मागणी केली। अरे तुम्ही पराभव मान्य करायचा शिका, आज समाजासमोर जायचं तर मग काहीतरी आता समाजाला सांगू शकत नाही ना मी माझ्या कर्तृत्वामुळे मी पराभूत झालो, आता समाजाला दिशाभूल करायची नाही। ते ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, व्हीव्हीपॅट मध्ये घोटाळा झाला, अधिकाऱ्यांनी सहकार्याने केलं, हे करण्यापेक्षा तुम्ही सरळ पराभव मान्य करायचं शिका। एक राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असे आरोप झालेले सरकारमधला जर एखादा उमेदवार पराभूत होतो तो आरोप करतो, याचा अर्थ त्याचा आक्षेप सरकारवर पण आहे। म्हणजे ते म्हणतात ना घरचाच आहेर, तसं आहे। याचा अर्थ तुम्ही आज तुमच्या केंद्रीय सरकारलाच तुम्ही आक्षेप घेतलाय। एक शेवटचा प्रश्न, काल परवा आपण जे भाषण केलं त्याच्यामध्ये आपण तर विखे कुटुंबावरती अगदी स्तुतीसुमनं उधळली। आणि राजकारणामध्ये निवडणूक झाल्यानंतर व्यक्ती द्वेषातून कधी वागायचं नसतं। बऱ्याच राजकीय मंडळींना हे भान नसतं। तुम्ही सत्तेत आल्यानंतर कोण विरोधात आहे, मग त्याची कशी जिरावता येईल, कोण विरोधात आहे त्याला कसा त्रास देता येईल, हा प्रकार होत असतो। पण मी एक राजकारण सरळ मार्गाने करणारा एक कार्यकर्ता आहे, मी एक राज्यमार्गाने काम करणारा कार्यकर्ता आहे। राजकारणाची खुर्ची सत्ता ही जिरवाजिरवी करण्यासाठी नसती, कोणाला त्रास देण्यासाठी नसती, तर सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे। त्या विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी ह्या सत्तेचा फायदा असतो। त्यामुळं माझ्यासारखा जर एखादा जबाबदार माणूस जर एखाद्या व्यासपीठावर जर एखाद्या जबाबदारीने बोलतो, त्याचा मेसेज समाजापर्यंत जातो आणि समाजामध्ये राजकारणाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक गावागावात काही संघर्ष निर्माण झालेला असतो आणि त्या संघर्षाला आपण चिथावणी न देता अशा पद्धतीने जर आपण वक्तव्य केलं तर त्या गोष्टी बऱ्यापैकी शांत होतात। यामागे बराच उद्देश आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाचं मला माझा मतदारसंघ शांत ठेवायचा, मला माझ्या मतदारसंघात आता हे कटुता नाही ठेवायची। कुलकर्णी काल आलेला होता निरीक्षक, त्यांनी म्हटलंय की आपण ज्या वेळेला म्हटलं होतं की भाजपच्या स्टेजवरून देखील मला मदत झाली, त्याच्यावरती त्यांनी म्हटलंय की त्यांनी अगोदर हे स्पष्ट करावं की का ते गजा मारण्यांना का भेटले होते, असं त्यांनी टीका केली। शेवट त्यांच्या असे ज्यांनी कधी राजकीय जीवनामध्ये कुठली निवडणूक नाही लढवली त्यांच्या टीकेला आपण उत्तर नाही द्यायचं। ज्यांना कधी ग्रामपंचायत सदस्य व्हायचं माहित नाही अशा लोकांच्या बद्दल मी का बोलायचं, मी कोणाच्या बद्दल बोलू शकतो पाहिजे ना। ज्यांच्याकडे संघटन आहे, जे लोकनियुक्त लोक आहेत, अशांनी माझ्यावर टीका केली तर मी दिलं ना, उत्तर दिलं। माझ्यावर टीका टिप्पणी झाली, मी त्याचा खुलासा पण दिला। असं उद्या उठसुट कोणी पण उठन मीडिया समोर येईन माझ्यावर टीका करेन, का खुलासा द्यायचा। हे होते खासदार निलेश लंके। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, ABP माझा, पारनेर, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।